नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे 10th स्टँडर्डची अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी बोर्डाला या प्रॉपर्टीवर बऱ्याच वेळा क्वेशन आलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. ओके. ठीक आहे. तर प्रॉपर्टीची सुरुवात करतोय पहा आपण. अँगल पहा द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिव्हाइड द साइड अपोझिट टू द अँगल इन रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. म्हणजे थोडक्यात काय? पहा प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे का ट्रायंगलचा एक जो अँगल आहे, तो बायसेक्ट केलेला आहे. ट्रायंगलचा एक अँगल काय केलेला आहे? बायसेक्ट केलेला आहे. आता या ट्रायंगलला आपण नाव देऊया ए, बी, सी. आता या ठिकाणी समजा ए या अँगलला तुम्ही काय केलं? बायसेक्ट केलं. बायसेक्ट म्हणजे काय? 2 इक्वल पार्टमध्ये तुम्ही डिव्हाईड केलं. जर ट्रायंगलच्या एका अँगलला तुम्ही 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलं म्हणजे अँगल बायसेक्टर ड्रॉ केला आणि तो पुढच्या साइडला कोणत्यातरी एका पॉइंटमध्ये जर तो इंटरसेक्ट होत असेल, तर ती जी लाईन आहे, ती या 2 साइडला आणि उरलेल्या 2 साइडला सेम रेशोमध्ये कन्व्हर्ट करते. म्हणजे थोडक्यात काय? पहा, जी साइड कट झाली कोणती? BC. त्याच्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून तुम्ही रेशो लिहायला सुरुवात करा. समजा तुम्ही लिहिलं बी पॉइंटपासून रेशो. काय होईल पहा? तर BE अपॉन EC याची जी व्हॅल्यू येते, तीच व्हॅल्यू कोणाची येते? BA अपॉन AC. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा हा काय असणार आहे? अँगल बायसेक्टर. ओके. कोणाचा? अँगल ए. म्हणजे थोडक्यात काय? इथं तुम्ही असंही म्हणू शकता. रे AE काय? इज अँगल बायसेक्टर. काय हा? बायसेक्टर. बायसेक्टर ऑफ अँगल कोणता आहे? ए. म्हणजे रे एई हा बायसेक्टर आहे. कोणाचा? अँगल एचा. आणि जर तो बायसेक्टर असेल, तर या पद्धतीने तुम्ही प्रॉपर्टी लिहू शकता. तुम्ही जर ठरवलं, नाही सर मला सी पासून प्रॉपर्टी लिहायची, तुम्ही 100% लिहू शकता. तेव्हा प्रॉपर्टी काय होणार आहे फक्त नीट पहा. जर तुम्ही अशी नाही लिहिली, तर तुम्ही अशीही लिहू शकता. जर पॉइंट सी पासून जर तुम्ही स्टार्ट केली, तर सीई अपॉन ईबी इक्वल सीए पुन्हा सीकडे यायचे. सीए अपॉन एबी. ओके. या 2 पैकी कोणत्याही एका प्रॉपर्टीला घेऊन म्हणजे एका पार्टला घेऊन तुम्ही त्याचा अँसर काय करू शकता? काढू शकता. मग प्रत्येक वेळेस असंच होणार आहे का? 100% नाही. प्रत्येक वेळेस एच अँगल बायसेक्ट असणार आहे का? अजिबात नाही. पहा ट्रायंगल काय होत राहणार आहे? सॉरी अँगल काय होत राहणार आहे? बदलत राहणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही अँगल काढला आणि आता जर या पद्धतीने तो बायसेक्ट असेल ए, बी, सी आपण असं ठरवूया. ओके. आता तो या डीमध्ये काय झालेला आहे? सॉरी इंटरसेक्ट झालाय आणि या बीला काय केलं त्यांनी? बायसेक्ट केलं. मग आता अशा वेळेस तुम्ही प्रॉपर्टी काय लिहिणार आहे? पहा कोणतीतरी जी साइड बायसेक्ट झाली त्याच्या कोणत्यातरी एका पॉइंटपासून तुम्हाला काय करायचं? रेशो लिहायला सुरुवात करायची. एकतर तुम्ही रेशो लिहिणार आहे पहा एडी अपॉन डीसी इक्वल पुन्हा इकडे जायचंय एबी अपॉन बी ओके. जर तुम्ही ठरवलं नाही सर मला सी पासून लिहायचंय, तर पुन्हा सीडी अपॉन डीए इक्वल पुन्हा सीकडे यायचंय. सीबी अपॉन बीए. या 2 पैकी कोणताही एक पार्ट घ्या आणि तुम्ही प्रॉपर्टी लिहा. तुम्हाला उत्तर भेटेल. ओके. ठीक आहे. तर लक्षात आलंय. तर आता ही जी प्रॉपर्टी आहे नक्की. तर ती तुम्हाला जर बोर्डाला विचारली गेली, तर ती तुम्हाला कशी लिहायची? तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. मी फक्त तुम्हाला थोडक्यात समजून सांगतोय, ही प्रॉपर्टी नक्की कशी आहे. तर पहा स्टेटमेंट आताच आपण पाहिलं. आता स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? का एक एबीसी हा ट्रायंगल आहे आणि त्याचा सी जो आहे, हा काय झालेला आहे? बायसेक्ट झालाय आणि तो एबीला, ह्या लाईनला कुठं ईमध्ये काय करतोय? इंटरसेक्ट करतोय. त्यावेळेस तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? एई अपॉन ईबी आणि पुन्हा एकडे आलोय पहा आपण. सीए किंवा एसी आणि सीबी. ओके. हा रेशो तुम्हाला इक्वल करायचा आहे. मग तुम्ही काय केलं इथं कन्स्ट्रक्शन काढलं. काय कन्स्ट्रक्शन आहे? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सीई. सीई या लाईनला काय काढली आपण? एक पॅरलल लाईन काढली. पहा आता. हा जो पॉइंट आहे सी आणि हा जो पॉइंट आहे पहा. ह्या रेला मी एक इथं काय काढली? पॅरलल लाईन काढली. त्यानंतर आहे पासिंग थ्रू बी. ओके. एक्सटेंड एसी. मी काय केलं? एसी एक्सटेंड केला आणि तो डीला काय केला? या ठिकाणी काय केलं? कनेक्ट केला. आता जर तुम्ही पाहिलं, तर हे 2 अँगल आहेत. हे काय इक्वल आहेत. आता पहा, ह्या 2 लाईन पॅरलल असल्यामुळं इथं ही काय येणार आहे? ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, हे दोन्ही अँगल काय झाले? इक्वल झाले. पहा, म्हणजे पहिली गोष्ट हा बायसेक्टर असल्यामुळे हा जर एक्स असेल, अलीकडचा अँगल एक्स असेल, तर पलीकडचा पण एक्स असणार आहे. जर हा एक्स असेल, तर पुन्हा हा पण एक्स याचं मेजरमेंट झालं. त्यानंतर पहा, आता ह्या 2 लाईन जर पॅरलल आहेत आणि ही जर ट्रान्सव्हर्सल मानली, तर हा आणि अँगल हा हे करस्पॉन्डिंग अँगल होणार आहेत. म्हणजे याचं मेजर एक्स आहे, तर याचं मेजर एक्स आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आता तुम्हीच पहा, हा आणि हा हे दोन्ही अँगल काय झाले? इक्वल झाले. तर हे 2 अँगल इक्वल आहेत. हे जर 2 अँगल इक्वल आहेत, तर या ठिकाणी काय होणार आहे? तुम्ही काय प्रूव्ह केलेलं आहे आता? तुम्ही प्रूव्ह केलंय. हा जो अँगल आहे कोणता वाला? CBD आणि दुसरा कोणता आहे? CDB. हां, हे 2 अँगल इक्वल आहेत हे तुम्ही प्रूव्ह केलं. कसं? पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. हा आणि हा अँगल बायसेक्टर आहे. हे गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिले. ह्या 2 लाईन आणि ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल काय झाला? इक्वल झाला. अल्टरनेट अँगल टेस्टने
त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगलने ते इक्वल झाले. पहा अल्टरनेट कोणते असतात माहिती आहे तुम्हाला? इकडचा जर हा घेतला तर इकडचा हा घ्यायचा असतो आणि करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात? जर हा घेतला तर मी हा घेतो. ओके. तर या टेस्टने हे 2 इक्वल, याला हा इक्वल, याला हा इक्वल म्हणून हे 2 इक्वल. याचा अर्थ CBची जी लेंथ आहे तीच कोणाची आली? CDची आली. अंडरस्टँड? ठीक आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं, हा एक ट्रायंगल आहे. या ठिकाणी असा एक ट्रायंगल आहे आणि ही लाईन त्याला काय पॅरलल आहे. या लाईनला ही लाईन काय पॅरलल आहे. आता जर तुम्ही पाहिलं, तर इथं कोण आहे? A, इथं कोण आहे? C, इथं कोण आहे? D, ओके. इथं कोण आहे? B आणि इथं कोण आहे? E. आता जर ही लाईन या लाईनला पॅरलल असेल, तर बीपीटी थिअरम आपण पाहिला होता. या पॉइंटपासून आपण लिहायला सुरुवात करतो. बीपीटी काय होतं पहा? AC अपॉन CD इक्वल AE अपॉन EB. बरोबर आहे. AC अपॉन CD, AE अपॉन EB. ओके. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर AC अपॉन CD. आता ही जी CD इक्वल साइड आहे, ही कोणाला आहे? CBला आहे. म्हणजे जर मी इथं जॉइन केली, ही साइड आणि ही साइड काय इक्वल दिलेली आहे. म्हणजे आता मी CDच्या जागी फक्त काय लिहिणार आहे? AC अपॉन CD इक्वल सॉरी CDच्या जागी मला काय लिहायचं आहे आता? CB. ओके. कारण CD आणि CB काय इक्वल आहे. इज इक्वल टू AE अपॉन EB. आणि हाच काय होतं तुम्हाला? हेच काय करायचं होतं तुम्हाला? प्रूव्ह करायचं होतं पहा. CA अपॉन CB, CA अपॉन CB म्हणजे AC आणि CB इज इक्वल टू AE अपॉन EB, AE अपॉन EB. आले लक्षात? तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगितले. पण तुम्हाला रायटिंग या पद्धतीने करायचं आहे. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली राईट करून दिलेलं आहे. का कोणत्या लाईन पॅरलल आहे, त्यानंतर कोणते अँगल इक्वल होतात आणि ते करस्पॉन्डिंग म्हणजे का इक्वल होतात. त्यानंतर दुसरी पेअर ही अल्टरनेट इक्वल होते. हे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे. हे गिव्हनमध्ये इक्वल सांगितलेलं आहे आणि ह्या तिघांवरून तुमच्या लक्षात आलं का? हे 2 अँगल इक्वल आहेत. जर ते 2 अँगल तर त्याच्या अपोझिट साइड सुद्धा कशा असतात? इक्वल असतात. आणि जर अपोझिट साइड इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, तर ते इक्वल आहेत. आणि ह्या ट्रायंगलमध्ये काय वापरलं त्यांनी सगळ्यात सुरुवातीला बीपीटी थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि तो वापरल्यामुळं फक्त आपण काय केलं, या 2 साइड सीबीच्या जागी सीडी आणि सीडीच्या जागी सीबी फक्त आपण काय केलं रिप्लेस केलं. तर या पद्धतीने तुम्हाला तो थिअरम काय करायचा आहे, राईट करायचा आहे. मग आता या थिअरमवर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार आहेत पहा. एक ट्रायंगल तुम्हाला दिला जाईल आणि या ट्रायंगलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, इथं समजा ई आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती 8 दिली, ही 12 दिली, ही जर 6 असेल तर ईसीची लेंथ काढा असं तुम्हाला सांगितलं. मग आता या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे? पहा, हा अँगल बायसेक्टर आहे. कोण? रे एई. म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही? रे एई इज बायसेक्टर ऑफ ऑफ अँगल कोणता आहे? बी. देअरफॉर हा जर बायसेक्टर हे मी जर म्हटलं, कोणत्याही एका पॉइंटपासून मी रेशो चालू करू शकतो का? मी काय केलं? एई अपॉन ईसी इक्वल एबी अपॉन बीसी, एबी अपॉन बीसी. हे जे आहे पहा हे माझं काय होतं? गिव्हन होतं. आता इथं मी काय लिहिलं? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके. ठीक आहे. आता मी इथं काय लिहिणार आहे व्हॅल्यू 6 अपॉन ईसी इज इक्वल टू एबी किती आहे? 8 आणि बीसी किती आहे? 12. इथं आपण काय केलं? व्हॅल्यू पुट केल्या. मला ईसी इथं काय होणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशनचा 6 इंटू 12 ओके. इज इक्वल टू ईसी इंटू 8. काय झालं इथं? 6 इंटू 12 8 डिव्हाइडला टाकलं इथं. तिकडं कोणाला? ईसी. इथं काय होणार आहे? 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे 3 6, 3 त्रिक किती आले? 9. म्हणजे ईसीची व्हॅल्यू जी आहे ती किती आली? 9. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. मला वाटतं प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आलेली असेल. ओके. तर प्रॉपर्टीचा नीट व्यवस्थित अभ्यास करा आणि या प्रॉपर्टीवर तुमच्या सेकंड एक्सरसाइजमध्ये काही प्रॉब्लेम आहे